नमस्कार मित्रांनो, मोहक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील. जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या. तर मित्रांनो, ही गोष्ट नर्स आणि फार्मासिस्ट यांच्यामध्ये झालेल्या प्रेम संबंधाबद्दल आहे. तर ही कथा अशी सुरू होते. मला आता उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मी आता मामाकडे सुट्टीसाठी आलो आहे. तसा मी जास्त करून मामाकडेच असतो, कारण मामाच्या घराजवळून माझे कॉलेज जवळ आहे आणि अधूनमधून मी मामाकडे असतो. माझ्या मामाचे मेडिकल आहे. मामी फार्मासिस्ट असल्यामुळे आताच काही वर्षापूर्वी मामाने नवीन मेडिकल स्टोअर सुरू केले आहे. मी मामाकडे असल्यामुळे मी रात्रीचा मामीसोबत हमखास मेडिकलवर जात असे. त्यामुळे मी आता मेडिकल सांभाळायला एव्हाना शिकलो होतो. थोडक्यात मामा मामी नसताना सुद्धा मी मेडिकल सांभाळू शकत होतो. मामा मामीचे फॅमिली फ्रेंड्स या सर्वांनी एका आठवड्याची एक फॅमिली ट्रिप प्लॅन केली. त्यात बाहेरच्या कोणालाही न्यायचे नाही असा त्यांचा रूल होता. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा माझा चान्स हुकला. म्हणून मला मेडिकल स्टोअरवरच थांबावे लागणार होते. परंतु तसंही इतके दिवस मेडिकल स्टोअर बंद ठेवूनही चालणार नाही असं मामा मला म्हणाले. आपण नंतर आपली ट्रिप प्लॅन करू असे सांगून मी मेडिकलवर थांबायला तयार झालो. त्यांनी कुलू मनाली जायचे फायनल केले. सॅटर्डे नाईटच्या फ्लाईटने सर्वजण गेले. रात्रीचे डिनर हॉटेलमध्ये करून मी घरी येऊन दमलो असल्यामुळे थोडा वेळ मोबाईल पाहतच झोपलो. आता सकाळचे 8 वाजले होते. मी आंघोळ आटपून व थोडासा नाश्ता करून मेडिकलवर जाऊन 9:30च्या सुमारास मेडिकल उघडले. तिथे आपल्या कथेची नायिका स्नेहा नर्स अगोदरच येऊन हॉस्पिटल उघडून मामा मामीची वाट पाहत बसल्या होत्या. पण आज मी एकटाच आलो असल्याने त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, गेले वाटतं फिरायला लव्ह बर्ड्स असे म्हणून त्या हसू लागल्या. मी सुद्धा त्यांना स्माईल दिली होती व हो असे उत्तर दिले. आता 5 दिवस तरी तुम्हाला मीच इथे दिसेल, पण त्या याच्याकडे एक संधी म्हणून पाहू लागल्या. कारण स्नेहा नर्सचा नवरा मोठ्या साईट्सवर इलेक्ट्रिकचे काम करायचा, म्हणून तो दिवसभर दमून यायचा आणि रात्री गप्प झोपायचा. त्यामुळे स्नेहा नर्स कोणाला तरी शोधायच्या व दुपारी डॉक्टर विश्रांतीसाठी गेल्यावर आपला कार्यक्रम आटपून घ्यायचा. स्नेहा नर्स 2 मुलांची आई होती. तिचे वय 30-32 असावे. मी तर त्यांना स्नेहा नर्स म्हणूनच बोलत असे. स्नेहा नर्स दिसायला खूप सुंदर होत्या. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझ्या मनात चांदणे चमकायला लागले होते. यांची शिकार करून मेजवानी मारायची म्हणून मी ठरवलेच होते. स्नेहा नर्स जरा नाजूकच होत्या, पण योग्य ठिकाणी योग्य त्या गोष्टीने त्या परिपूर्ण होत्या, त्यात काही शंकाच नाही. स्नेहा नर्स यांनाही ही संधी सोडायची नव्हती. त्यांनी अगोदर सकाळी येताना साधा पंजाबी ड्रेस घातला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर मुद्दामच पाणी सांडवले व चेंज करण्यासाठी घरी गेल्या. ब्लॅक कलरचा जवळपास ट्रान्सपरंट टॉप व पूर्ण घट्ट बसेल अशी जीन्स घालून त्या आल्या व डायरेक्ट माझ्या काउंटरवर हात ठेवून गप्पा मारू लागल्या. आज वीकेंड असल्यामुळे बरेचसे लोक आपापल्या गावाला गेल्यामुळे आज जरा पेशंट कमीच होते. त्यामुळे त्यांना आधी मला खूप वेळ होता म्हणून आम्ही गप्पा मारत होतो. बोलताना त्या मुद्दामच आपले दोन्ही हात काउंटरवर टेकवून अशा पद्धतीने उभी होती की मला पुरेपूर नेत्रसुख मिळेल व मला आकर्षित करण्यासाठी त्या नाडात येऊन म्हणाल्या, माझा टॉप कसा वाटला तुम्हाला? कालच नवीन घेतलाय मी सुद्धा त्यांना छान आहे असे उत्तर दिले. खूप असा ट्रान्सपरंट तर नाही ना वाटत? त्यावर मी बोललो, तुम्हाला खरं सांगू, हा पूर्णपणे ट्रान्सपरंट असून यातून आत व बाहेर सर्व काही दिसत आहे. म्हणूनच मला काय करू आणि काय नाही असं होतंय. असं वाटतंय की तुमच्या तारुण्याला आत्ताच बहार आलाय. त्यावर स्नेहा नर्स म्हणाल्या, हो ना, मग हा बहार लूट की. असंही 2-3 दिवस झाले आहे हा बहार कोणीही लुटला नाही, त्यामुळे तो कोमेजून जात आहे. शेवटच्या 3 दिवसापूर्वी डॉक्टरांनीच लुटला होता, पण ते आता म्हातारे झालेत, त्यामुळे मला मज्जा नाही आली. तुला राग येणार असेल तर एक विचारू का? विचारा की. त्यावर माझ्याजवळ येऊन हळूहळपणे माझ्या केसात हात फिरून त्या बोलू लागली, मग आपण आज भेटायचं का? त्यावर मी त्याला म्हणालो, खरं सांगू, मीच किती दिवसापासून याच वेळेची वाट पाहत होतो. कितीतरीदा तुम्ही माझ्या स्वप्नात आलाय आणि माझ्यासोबत असे म्हणत मी त्यांचा हात आपल्या हातात घेतला. ठरलं तर तुम्ही आजच, असं स्नेहा नर्स मला म्हणाल्या. त्यावर मी ते कसं शक्य आहे असा त्यांना प्रश्न केला. तर त्या मला म्हणाल्या, आज सायंकाळी डॉक्टर त्यांच्या नातेवाईकाच्या बड्डेला जाणार आहे.
ते आज हॉस्पिटलमध्ये येणार नाहीत. असंही आत्ताशी दुपार झाली आहे. आपल्याकडे खूप वेळ आहे, पण मला जेवायचे आहे. खूप भूक लागली आहे. मी काहीतरी ऑर्डर करतो, तुम्ही पण घरून जेवण करून या, असे मी त्यांना सांगितले. त्या ठीक आहे बोलून हॉस्पिटल बंद करून निघून गेल्या. तोपर्यंत मी एक चिकन पिझ्झा ऑर्डर केला व परत काउंटरवर पिझ्झा येण्याची वाट पाहत बसलो. तसं मेडिकल दुपारच्या वेळेस आम्ही बंद ठेवायचो, पण मला असंही कोणी घरी असल्यामुळे करमायचं नाही. त्यामुळे मी दिवसभर मेडिकल चालू ठेवणार असे मामा मामीला मी अगोदरच सांगितले होते. पिझ्झा आला, तो मी 5 मिनिटात संपवला आणि थंड पाणी पिऊन माझ्या स्वप्नातील सुंदरीची वाट पाहत होतो. स्नेहा नर्स मला येताना दिसल्या. त्या आता एक नवीनच रूपात अवतरल्या होत्या. दुपारच्या उन्हामुळे रस्त्याला गर्दी नसते याचा अंदाज घेऊन त्या क्रॉप टॉप व शॉर्ट्स घालून आल्या होत्या. त्यांचा क्रॉप टॉप खूपच छोटा होता. त्यात त्यांचे पोट जवळपास दिसत होते. त्या जशा मेडिकलमध्ये शिरल्या, माझ्यातील रक्तप्रवाह ओथंबून वाहू लागला. माझ्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या, छाती धडधडू लागली. लगेच मी त्यांना आत मेडिकलमध्ये घेऊन मेडिकल आतून बंद केलं. मेडिकलमध्ये कॅमेरा होता, तो पण बंद केला. मेडिकलमध्ये पुरेशी जागा नव्हती. पहिल्यांदा तिथे पुरेशी जागा केली व चटई टाकून त्यावर दोघेही एकमेकांबरोबर बसलो आणि म्हणालो, खरंच विश्वास होत नाहीये. जे मी एवढ्या दिवसापासून मनात ठेवून होतो आणि ज्यांचा विचार करत राहत होतो आणि ज्या विचारांची स्वप्ने पाहत होतो ते सत्य होणार याची मला खात्री नव्हती. स्नेहा नर्स म्हणाल्या, आता वाट कसली पाहताय? पहाटेची स्वप्न खरंच खरी होतात. तसं त्या बोलल्या. मी त्यांच्या गालावर चुंबन घेतले आणि नकळत आम्ही एकमेकात गुंफत गेलो. त्यांच्याकडून तर प्रतिसादाची काही कमी नव्हतीच. कोणत्याही प्रकारची लाज किंवा अचरज भाव त्यांच्यात दिसून येत नव्हता. माझ्या गालावरून हात फिरवत त्या मला म्हणाल्या, तू असं पहिल्यांदाच करतोयस काही की तू पण? नाही, असं काही नाही. माझी एक गर्लफ्रेंड आहे आणि आम्ही हे सगळं माझ्या फ्लॅटवर. गर्लफ्रेंड बनल्यापासून मी कॉलेजजवळच फ्लॅट घेऊन तिथे आम्ही दोघंही राहू लागलो आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांनाही आमच्याबद्दल माहिती आहे. आमचं शिक्षण झालं की मग लगेच आम्ही लग्नसुद्धा करणार आहोत. त्यावर स्नेहा नर्स म्हणाल्या, मग आज आमच्याकडे कसं काय लक्ष गेलं तुमचं? त्यांच्या त्या प्रश्नावर उत्तर देण्यात मी वेळ घालवणे योग्य समजले नाही. मी माझ्या तोंडाने त्यांच्या बडबड करणाऱ्या तोंडावर ताबा घेऊन त्यांना आपल्या बाहुपाशात घेतले आणि मग आम्ही एकमेकात रंगत जाऊन एकमेकांना नखशिखांत सामावून घेतले. या अनुभवी बाईने त्या 30 मिनिटात 2-3 वेळा आनंदाच्या उच्चांकावर मला नेऊन ठेवलं. असा अनुभव माझ्या आयुष्यात पूर्वी कधी आला नाही आणि कदाचित तिच्याही सुद्धा. कारण आमच्या दोघांमध्ये जवळजवळ अर्धे अंतर होते. त्यामुळे माझ्यासारख्या एकदम कोवळ्या तरुणाला तिने पिळूनच घेतलं. काही वेळ आम्ही तसेच दुकानात खाली घातलेल्या चटईवर पडून होतो. मग ती घाईघाईने उठायला लागली, पण मला तिला सोडायची इच्छाच नव्हती. मग मी तिच्याकडून परत दुकानात येण्याचं वचन घेतलं आणि तिला मिठीतून मुक्त केलं. घड्याळ पाहिलं तर साधारण डॉक्टर येण्यासाठी 1 तास राहिला होता. म्हणून स्नेहा नर्स फ्रेश होण्यासाठी घरी गेल्या. एअर फ्रेशनर पूर्ण मेडिकल्समध्ये स्प्रे करून फ्रेश व्हायला घरी जाण्यासाठी निघालो. पण मनात विचार बदलला. घरी जाण्याऐवजी स्नेहा नर्सला सरप्राईज देण्यासाठी तिच्या मुलांसाठी व माझ्या स्नेहा डार्लिंगसाठी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आईस्क्रीम घेऊन डायरेक्ट तिच्या दरवाजाची बेल वाजवली. तसा तिच्या मुलाने दरवाजा उघडला तेव्हा स्नेहा नर्स बाथरूममध्ये होत्या आणि आतूनच त्यांचा आवाज आला, कोण आहे? तसे तिच्या मुलाचे उत्तर आले, मेडिकलवाले काका आले आहेत. ती चकित झाली. तिला प्रश्न पडला, ते तर सिमला गेले आहे, ते कसे काय येते? म्हणून नक्कीच कोण आले हे पाहण्यासाठी त्यांनी हळूच बाथरूममधून डोकावले. तर त्यांना मी दिसलो. तशा त्या डायरेक्ट बाहेर आल्या आणि माझ्याकडे पाहून मला छेडू लागल्या. मी आत येतोय असा इशारा केल्यावर त्या घाबरून तशाच परत बाथरूममध्ये पळाल्या आणि आतून दरवाजा लॉक केला. फ्रेश वगैरे होऊन 8-10 मिनिटात त्या पंजाबी ड्रेस घालून बाहेर आल्या. त्यांची एक गोष्ट मला फार आवडली होती. त्यांनी त्यांचे ड्रेस इतके फिटिंगचे शिवलेत की त्यांच्या शरीराची संपूर्ण गोलाई त्यामध्ये दिसते. त्या बाहेर आल्यावर त्यांनी मला चहा कॉफीसाठी विचारलं. मी त्यांना त्याऐवजी मी आणलेले आईस्क्रीमच सर्व करू लागलो आणि आईस्क्रीम त्यांच्या हातात दिलं. आम्ही दोघेही आईस्क्रीम खात होतो. तेवढ्यात स्नेहा नर्सच्या सासू गावावरून आल्या. मग मीच त्यांना म्हणालो, मी पुढे जातो आणि डॉक्टर आले की तुम्हाला कॉल करतो.
तोपर्यंत तुम्ही जेवणाची तयारी करा व शक्यतो जेवण करूनच या. मग मी मेडिकलवर येऊन मेडिकल उघडले व काउंटरवर लॅपटॉपमध्ये मूव्हीज पाहत बसलो. 1-1.5 तास झाला, जवळपास 7:45 झाले, पण डॉक्टर काही आले नव्हते. मग मी त्यांनाच कॉल करून विचारले की तुम्ही आले नाही. तर ते म्हणाले मी आज येणार नाही. स्नेहा नर्स यांनी सांगितलं नाही तुम्हाला? मी म्हणालो विसरल्या असतील त्या, जाऊ द्या. मी फोन बंद करेपर्यंत स्नेहा नर्स काही वस्तू घेण्यासाठी स्वीट होम, जे मेडिकलच्या बाजूलाच होतं, तिथे आल्या आणि वस्तू घेऊन त्या मेडिकलमध्ये आल्या आणि आमच्या नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या. काय मग मेडिकलच्या मालकाचा फोन वगैरे आला होता की नाही? आला होता की मस्त एन्जॉय करतायत ते सगळे? मग आज मालकीनबाईची पण मज्जा असेल रात्री? 100%. काही शंका आहे का त्याच्यात? मी म्हणालो. घरी कधी जाणार आहे? 10 वाजता जाईल म्हणतो. जेवणाचे कसे नियोजन? बघू. घरी जाताना बिर्याणी घेऊन जाईल म्हणतो. एक काम करा, चला तुम्ही माझ्या घरी, मी तुम्हाला बिर्याणी खाऊ घालते. अहो नको, तुम्हाला कशाला त्रास? त्यात कसला त्रास? तुम्ही दुपारी माझा किती दिवसांनी त्रास घालवला, त्यापुढे हे सगळं कमीच आहे. हो का? तुम्ही चावटच आहे आता? नर्स म्हणाल्या. दुपारच्या झालेल्या कार्यक्रमाविषयी गप्पा मारायचे राहूनच गेले की? हो ना, आता मारूयात. तुम्ही जेवण तर करून आलात ना? मी जेवण करून सासूजवळ मुलांना झोपवले आहे. मग काही हरकत नाही. माझे तर असे म्हणणे होते की आज दुपारची मजा माझ्यासाठी अपुरीच आहे. माझे मन काही भरले नाही. पण तुम्ही भेटण्याचे वचन दिले होते, आठवा. मग काय आयडिया तुमच्याजवळ? मी त्यांना हटकत म्हणालो. त्यावर त्या म्हणाल्या, म्हणूनच तर म्हणते, घरी चला, बिर्याणी खावा. तुमच्यासाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलाय. काय सरप्राईज? त्यावर त्या बोलल्या, सरप्राईज असं कुठे सांगतात का? मग ते सरप्राईज राहील का? मी म्हणालो, हो, तेही खरं आहे. बरं चला, 10 वाजून गेले. आत्ता माझ्याकडे चला नाईटला. आज माझ्यासोबत तुम्ही पण नाईट शिफ्ट करा. त्यावर मी म्हणालो, पण मग नाईट शिफ्टमध्ये झोपायला अलाउड नसेल, हे लक्षात असू द्या. त्यावर नर्स म्हणाल्या, चला तर तुम्ही आधी घरी. मी म्हणालो, ठीक आहे, बरं चला. असं बोलून मी मेडिकल बंद करून गाडी घेऊन स्नेहा नर्सच्या घरी पोहोचलो. स्नेहा नर्स यांचे घर एका कॉलनीमध्ये होते. 2 मजले असणारे घर, त्यात खाली पार्किंग. पहिल्या मजल्यावर 2 BHK आणि दुसऱ्या मजल्यावर 2 BHK. त्यात स्नेहा नर्स आणि फॅमिली पहिल्या मजल्यावर राहत होते. वरचा मजला त्यांना भाड्याने द्यायचा होता, पण तिथे अजून कोणीही भाडेकरू आलं नसल्यामुळे तो मोकळा होता. त्यात त्यांनी पूर्ण फर्निचर बनवले होते. मास्टर बेडही होता. तसं त्यांनी घर खूप सुंदर बांधले होते. गाडी आत पार्किंगमध्ये लावून मी वर गेलो. घरातले सगळे झोपले होते. स्नेहा नर्स यांनी मला सांगितले की वर तुझी पूर्ण व्यवस्था केली आहे, तू वर जाऊन फ्रेश हो, तिथला एक नाईट ड्रेस व बिर्याणी खाऊन घे, तोपर्यंत मी येते. मी वर जाऊन पहिले डायरेक्ट बिर्याणीवर ताव मारला. बिर्याणीसोबत मला बिअरसुद्धा ऑफर केली होती. मला आता सरप्राईजचा फील यायला लागला होता. मी पण त्यांनी दिलेला नाईट ड्रेस घालून तसंच स्नेहा नर्सची वाट पाहत बसलो. त्या पण सेम माझ्यासारखाच नाईट ड्रेस घालून आल्या. बेडरूममध्ये आल्यावर पहिलं कपाळावर चुंबन घेतले आणि बिर्याणीची खाल्लेली भांडी उचलून त्यांनी किचनमध्ये ठेवली. तोपर्यंत मी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. स्नेहा नर्स याव्यात यासाठी मी दरवाजा उघडाच ठेवला आणि नाईट ड्रेस घालून मी शावर घेत होतो. त्यासुद्धा बाथरूममध्ये आल्या आणि जसा त्यांनी आपला नाईट ड्रेस, तसा माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष स्वर्ग बघितला. वा, काय फिगर होती त्यांची, एक नंबर. आजच्या दिवसाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे जशी ती काही विदेशीच आहे अशी मला फील येत होती, कारण तिने कपडेही तसेच घातले होते. आता मी खूप तापलो होतो. कधी एकदाचा आमचा सीन सुरू होतो असे झाले होते. शॉवर बंद केला, मग मला बाथरूममध्ये अवघडल्यासारखं वाटत होतं. म्हणून मी आंघोळ उरकून परत आम्ही दोघे आमचा नाईट ड्रेस घालून हॉलमध्ये येऊन बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. आमच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या. मग बोलता बोलता त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या नर्स, तनुजा नर्स, जेमतेम माझ्याच वयाच्या होत्या. नर्सचा कोर्स करत जॉब करणाऱ्या. त्यांची शरीरयष्टी चांगली भरलेली होती. ती पण बरीच खेळली असावी असे मला वाटत होतं. आत्ताशी कुठं या स्टोरीला मेन हिरोईनची एंट्री झाली होती असं मला वाटत होतं, पण तसं काही झालं नव्हतं. हे फक्त मलाच वाटत होतं, कारण तिची शरीरयष्टी आधीपासूनच तशी होती.
बऱ्याच दिवसापासून तिच्यावर माझी नजर होती. तिलाही आपलंसं करावं असं मला वाटत होतं. त्यासाठी मी स्नेहा नर्सला सांगितलं, मी तुम्हाला हवं तसं सुख देणार, पण तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. मला जे पाहिजे ते द्यायला लागेल. त्यावर त्या म्हणाल्या, काय करावे लागेल फक्त सांगा. तुमच्यासोबत नर्स म्हणून काम करणारी तनुजा नर्स, तिला आपल्यासोबत यायला तयार करा. म्हणजे आपण तिघेही मनसोक्त मजा करू शकू. आपल्या दोघांसाठी हा खूप मजेशीर व वेगळा अनुभव असेल. ठीक आहे, बघतो मी. तुमचा प्लॅन मी सक्सेस करणार. पण आजचं माझं सरप्राईज कसं वाटलं? खूप छान होतं स्नेहा. आय लव्ह दिस. पण आता माझ्या हातली उष्णता माझ्या हाताबाहेर गेली होती आणि ती काही रात्रभर शमणार नव्हती. मग मी तिला अलगद माझ्या कवेत घेऊन चुंबनाचा वर्षाव केला आणि अनाहूतपणे आम्ही दोघेही एकमेकांच्या विळख्यात आलो. आज आम्हा दोघांनाही जगाचा विसर पडला होता. आपण कुठे आहोत, काय करतो आहोत याचे भान आम्हाला नव्हते. दोघांच्याही उत्स्फूर्त चित्काराने ते घर दणानून गेले होते. पण घरी म्हाताऱ्या सासूशिवाय कुणीच नसल्यामुळे आमचे सगळे साधले होते. आमचे द्वंद्व नेहमीच्या तुलनेत बऱ्याच वेळ चालले आणि शेवटी आम्ही एकमेकावर मात करून शांत पडलो आणि दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपलो. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मोहक मराठी कथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपले अभिप्राय कमेंटमधून आम्हाला देत राहा. आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही थँक्स बटन दाबून आम्हाला सहकार्य करू शकता. धन्यवाद.